विद्यार्थ्यांनो, आज आपण 12वी भूगोल अभ्यासक्रमामधील पाठ क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन. आता मानवी वस्ती आणि त्याचं झालेलं भूमी उपयोजन किंवा मानवी वस्तीचे प्रकार कोणकोणते आहेत, मानवी वस्ती म्हणजे नेमकं काय आणि त्या ते उपलब्ध असलेली जमीन जी आहे त्याचं उपयोजन कशा पद्धतीने झालेलं आहे. उपयोजन आपण कशाला म्हणतो, तर उपयोजन म्हणजे वापर. जमिनीचा वापर हा वस्तीच्या माध्यमातून कशा प्रकारे झालेला आहे त्याचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. आता आपण जेव्हा वस्तीचा विचार करतो तेव्हा वस्ती प्रामुख्याने इथे मानवी वस्तीचा आपण विचार करतो. प्राणी सुद्धा त्या ठिकाणी घरटं बांधून राहत असतात. तसंच कळपाने ते राहत असतात. मानव सुद्धा एक प्राणीच आहे आणि मानव सुद्धा या ठिकाणी समूहाने राहतो. कारण या ठिकाणी मानव हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय तो राहू शकत नाही, एकटा तो राहू शकत नाही. आणि साहजिकच त्यामुळे तो काय करतो, त्या ठिकाणी आपल्या राहण्यासाठी किंवा स्वसंरक्षण असेल किंवा हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण असेल, हवामानापासून संरक्षण असेल, यासाठी त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारे विशिष्ट पद्धतीने घर बांधत असतो. आणि ही घर बांधण्याची जी पद्धत आहे किंवा मांडणी आहे याला आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी घरे किंवा त्यालाच वस्ती असं म्हटलं जातं. पहा, आता वस्ती एका घराला वस्ती म्हटलं जातं का? नाही. तर अनेक घरांचा समूह त्या ठिकाणी असतो, त्याला आपण वस्ती असं म्हणत असतो. म्हणजे अनेक लोक त्या ठिकाणी एकत्र येतात, घरे बांधतात आणि त्याच्यातूनच काय होतं, वस्तीची निर्मिती होत असते. आता मानव हा वस्तीच्या स्वरूपामध्ये अधिवास करून राहत असतो. अधिवास म्हणजे काय, तर राहण्याचं ठिकाण. मग प्राण्यांचा सुद्धा अधिवास असतो, तसंच मानवाचा सुद्धा अधिवास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हा अधिवास कसा असतो, तर वस्तीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता त्यामध्ये मग ही जी घरं आहेत त्याला आपण वस्ती असं म्हणतो. ती घरे लहान घरांपासून मोठ्या घरांपर्यंत त्या ठिकाणी ज्याची जशी आर्थिक स्थिती असेल त्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीने बांधली जातात. बऱ्याच वेळा ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत त्याचा समावेश होतो. म्हणजे घरेही ग्रामीण भागामध्ये सुद्धा पाहायला मिळतात, तसेच मोठमोठ्या शहरांमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. त्यानंतर त्या ठिकाणी ज्या असलेल्या आर्थिक क्रिया आहेत त्या आर्थिक क्रियाचा सुद्धा परिणाम त्या ठिकाणी तिथल्या वस्तीवर होताना आपल्याला पाहायला मिळतो. आता घराचं स्वरूप विचारात घेतलं तर ग्रामीण भागातील घरे जी आपण पाहतो ती विशेषतः त्या प्रदेशामध्ये उपलब्ध असलेली साधन सामग्री म्हणजे नैसर्गिक जे घटक ते उपलब्ध होतात, जसं नैसर्गिक वस्तू ज्या आहेत, अगदी लाकूड असेल किंवा माती असेल, त्या साध्या गोष्टींचा वापर करून त्या ठिकाणी घरे बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर शहरामध्ये त्या ठिकाणी त्याचं स्वरूप थोडंसं बदललेलं आपल्याला दिसतं. मग त्या ठिकाणी स्टील असेल, सिमेंट असेल, अशा प्रकारचा वापर करून अगदी छोट्या एक मजली घरांपासून ते स्काय स्क्रॅपर ज्याला आपण उंच गगनचुंबी इमारती म्हणतो, अशा गगनचुंबी इमारती सुद्धा शहरामध्ये उभ्या राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मानवाची एक गरज, या गरजेच्या माध्यमातून या ठिकाणी किंवा जगण्यासाठी किंवा आपलं आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे किंवा जे आपलं संरक्षण चांगल्या प्रकारे व्हावं, या दृष्टिकोनातून या ठिकाणी घराची निर्मिती केली गेली. आता ही घराची निर्मिती करत असताना तिथे सुद्धा मग आपला आर्थिक स्तर कसा आहे, कारण जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी राहत असतो तेव्हा त्या ठिकाणी आपण आर्थिक क्रिया सुद्धा करत असतो किंवा व्यवसाय करत असतो. आणि जसे आपले व्यवसाय असतील किंवा आपला आर्थिक स्तर जसा असेल त्या पद्धतीने घरांचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. एखादी गरीब व्यक्ती असेल तर ती झोपडीत राहत असेल, त्याच्यापेक्षा जर त्याचा आर्थिक स्तर, त्याच्याकडे पैसे चांगले असतील तर त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी घरामध्ये तो राहत असेल. तर तो श्रीमंत असेल तर त्याचं घर अधिक चांगलं असेल, त्याच्यामध्ये असलेल्या सोयी सुविधा त्या चांगल्या असतील. म्हणजे त्या ठिकाणी मानवी जे घरं आहेत किंवा जी वस्ती आहेत त्याच्यावरती त्या गोष्टींचा सुद्धा प्रभाव पडत असतो. याशिवाय मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय या घटकांचा परिणाम होत असतो. म्हणजे हे घटक त्या मानवी वस्तीवर, एखादी वस्ती केव्हा स्थापन होते किंवा कुठे स्थापन होते हे त्या ठिकाणी या घटकानुसार निश्चित होत असतं. किंवा हे घटक आहेत जे प्राकृतिक म्हणूयात, सांस्कृतिक म्हणूयात, हे घटक त्या मानवी वस्तीवरती प्रभाव टाकत असतात किंवा परिणाम करत असतात. आता त्यामध्ये प्राकृतिक घटकाचा जर आपण विचार केला तर कोणते प्राकृतिक घटक आहेत की ज्याच्यामुळे मानवी वस्तीवरती प्रभाव पडतो, तर प्राकृतिक घटकामध्ये आपण त्या ठिकाणी पर्वत, पठारे, मैदाने यांचा
विचार करत असतो पहा. आता पर्वत, पठारे, मैदानी यांचा विचार केल्यानंतर आपल्या एक लक्षात येतं की मानवी वस्ती किंवा वसाहती सर्वसाधारणपणे कुठे स्थापन होतात. तर ज्या ठिकाणी मैदानी पर्वतीय प्रदेशावर वसाहती दिसतात का आपल्याला? नाही. कारण का नाही नसतात पर्वतीय प्रदेशामध्ये वसाहती? पर्वत उतारावरती जिथे थोड्याफार प्रमाणात सपाट मृदा असते तिथे काही एखादं दुसरं घर आपल्याला दिसेल, किंवा पर्वताच्या पायथ्याला तिथे काही प्रमाणात घरे आपल्याला किंवा वस्ती दिसेल, पण पर्वताच्या शिखरावरती तिथे कुठे आपल्याला वस्ती दिसत नाही. मग असं का? तर त्याच्या मागे कोणती कारणे आहेत? तर त्याच्यामध्ये महत्वाचं कारण आहे, पर्वतीय भाग हे कशा असतात? ओबडधोबड असतात, उंच सखल असतात. आणि हे उंच सखल ओबडधोबडपणामुळे तिथे सपाट जमीन उपलब्ध होत नाही जिथे घर आपण बांधू शकू. त्याचबरोबर पर्वतीय प्रदेशाचं हवामान कसं असतं? अतिशय शीत असतं. साहजिकच शीत हवामानामुळे किंवा थंड हवामानामुळे काही ठिकाणी बर्फ सुद्धा पडतं, आणि म्हणून त्या घटकामुळे सुद्धा पर्वतीय प्रदेशामध्ये आपल्याला घरे किंवा एखादी वस्ती पाहायला मिळत नाही. हा आपल्याला प्राकृतिक घटक सांगता येईल. म्हणजे जिथे मैदानी प्रदेश आहेत किंवा नद्यांची खोरी आहेत, अशा नद्यांच्या खोऱ्यामध्ये काय असतं? सुपीक मृदा असते, पाणी पुरवठ्याच्या सुविधा असतात, आणि शेतीयोग्य जमीन असते. यामुळे काय होतं? या प्राकृतिक घटकामुळे त्या ठिकाणी मानवी वस्तीची स्थापना होताना दिसते. आपण जर प्राचीन मानवी वस्तीचा जर त्या ठिकाणी विचार केला, किंवा प्राचीन जी मानवी संस्कृती आहे, या मानवी संस्कृतीचा उदय आणि विकास सुद्धा कुठे झालेला आहे? नद्यांच्या खोऱ्यामध्ये विशेषतः झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण प्राकृतिक घटकामध्ये पाणी हा घटक सुद्धा मानवाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. पाण्याला आपण जीवन म्हणतो, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. जे पिण्यासाठी, वेगवेगळ्या वापरासाठी, शेतीसाठी विशेषतः पाण्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. जवळजवळ पाण्याचा वापर 80% हा शेतीसाठी केला जातो. आणि मानवाचं जीवन हे जवळजवळ त्या ठिकाणी बरंचसं शेतीवरती अवलंबून असतं. म्हणजे या ठिकाणी आपलं जी एखादी वस्ती आपण स्थापन करत असताना त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे किंवा नाही, हा घटक सुद्धा महत्वाचा ठरतो. आणि म्हणून पूर्वीच्या ज्या प्राचीन संस्कृती उदयास आल्या किंवा विकसित झाल्या, त्यामध्ये टायग्रीस, युफ्राटिस या नद्यांची खोरी असतील, गंगा नदीचं खोरं असेल, त्यानंतर त्या ठिकाणी होयांगो नदीचं खोरं असेल, नाईल नदी आफ्रिकेमधील आहे, त्या नाईल नदीचं खोरं असेल, त्या ठिकाणी प्राचीन संस्कृती उदयास आल्या आणि विकसित झालेल्या आहेत. आज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर या नद्यांच्या खोऱ्यामध्ये अतिशय दाट लोकवस्ती आपल्याला पाहायला मिळते. मग त्याच्या मागचं कारण कोणतं आहे? तर तिथे ती वस्ती का स्थापन झाली? तर मुख्य कारण म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सपाट मृदा आहे, सुपीक मृदा आहे, पाणी पुरवठ्याच्या सुविधा आहेत. या घटकामुळे तिथे मानवी वस्ती स्थापन झालेली दिसते. त्यानंतर सांस्कृतिक घटक आहे. सांस्कृतिक घटकामध्ये मग तिथे असलेलं सांस्कृतिक पार्श्वभूमी असते. जसं काही धार्मिक घटक असतात, राजकीय घटक असतात. धार्मिक घटकामध्ये एखादं मंदिर असेल तिथे तर वस्ती स्थापन होते, किंवा एखाद्या ठिकाणी सांस्कृतिक घटकापैकी एखादी सांस्कृतिक वस्ती असेल, जसं आता ताजमहाल आहे, आग्र्याला असलेला ताजमहाल हे एक सांस्कृतिक घटक आहे आपला, आणि त्याच्यामुळे त्या परिसरामध्ये वस्ती निर्माण झाली. धार्मिक घटकामध्ये आपल्याला सांगता येईल मंदिर, जसं आता पंढरपूरचं उदाहरण देता येईल आपल्याला, किंवा शिर्डीचं बालाजीचं उदाहरण देता येईल. त्या ठिकाणी धार्मिक कार्यामुळे धार्मिक कार्य होतं आणि त्याच्यामुळे वस्ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. असे हे सांस्कृतिक घटक सांगता येतील. त्यानंतर काही आर्थिक घटक असतात. आर्थिक घटक म्हणजे मग त्याच्यामध्ये आपल्याला उपलब्ध होणारा व्यवसाय, नोकरी, त्याच्यामुळे मग आपण त्या प्रदेशात म्हणजे उद्योगधंदे स्थापन होतात आणि मग तिथे जाऊन राहतो आणि वस्तीची स्थापना होते. त्यानंतर राजकीय घटक, त्यामध्ये सांगता येईल राजकीय परिस्थिती कशी आहे, किंवा काही ठिकाणी शासकीय कार्य चालतात पहा, जसं काही ऑफिसेस, शासनाची ऑफिसेस, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, किंवा त्याच्याशी रिलेटेड ऑफिसेस आहेत, ही एखाद्या ठिकाणी केंद्रित झालेली असतात. आणि मग अशा सोयी सुविधांचा लाभ घेण्यासाठी तिथे वस्ती स्थापन होताना दिसते. म्हणजे या ठिकाणी मानवी वस्तीच्या स्थानावरती कशाचा परिणाम होतो? तर या सामाजिक, आर्थिक, राजकीय या घटकांचा परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्त्यांची निर्मिती होत असते. आता मानव हा पर्यावरणाशी त्या ठिकाणी निगडीत असतो, किंवा पर्यावरणाशिवाय तो राहू शकत नाही पहा. आणि म्हणून मानवाचा आणि पर्यावरणाचा संबंध कसा असतो? घनिष्ठ असतो. आणि या पर्यावरणीय संबंधातूनच त्या ठिकाणी मानवी वस्त्यांची निर्मिती आपल्याला होताना दिसते. जसं जमिनीचा उंच सखलपणा असेल, त्याचाही विचार त्या ठिकाणी करावा लागतो. समुद्रापासूनची उंची किती आहे त्या प्रदेशाची,
समुद्र सपाटीपासूनची उंची जर अधिक असेल तर काय होणार आहे तिथे, तर त्या अतिशय उंच प्रदेश असेल तर तिथे हवामान थंड असणार आहे, म्हणजे जसं पर्वत शिखरे आपण सांगितलं. त्यामुळे तिथे वस्ती स्थापन होऊ शकणार नाही. मृदा हा घटक सुद्धा तिथे महत्वाचा आहे. मृदा कशी असावी लागते, सुपीक मृदा असणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी मग अशी सुपीक मृदा उपलब्ध असते तिथेच मानवी वस्ती स्थापन होते. त्यानंतर हवामान हा घटक सांगता येईल. ज्या ठिकाणी मानवी जीवन जगण्यासाठी अनुकूल हवामान आहे अशा ठिकाणामध्ये किंवा प्रदेशामध्ये मानवी वस्ती स्थापन होते. जलप्रणाली म्हणजे नदी असेल किंवा तलाव असेल किंवा कुठलाही जलस्रोत जसं मी सांगितलं तसं ते महत्वाचं आहे. त्यानंतर भूजल पातळी. आता एखाद्या ठिकाणी समजा नदी वगैरे नसेल, परंतु अशा ठिकाणी भूजल आहे. या भूजलाचा वापर त्या ठिकाणी बोरवेलच्या माध्यमातून असेल किंवा विहिरी खोदून त्याच्या माध्यमातून असेल केला जातो. अशी भूजल पातळी म्हणजे जमिनीमध्ये पाण्याची पातळी किती खोलीवरती आहे हे सुद्धा तिथे महत्वाचं आहे. कारण जर आपल्याला विहीर खोदायची असेल तर भूजल पातळी किंवा जमिनीमध्ये असलेली पाण्याची पातळी कशी असली पाहिजे, जमिनीच्या पृष्ठभागाच्या जवळ असली पाहिजे. म्हणजे त्याचं अंतर आहे हे सुद्धा तिथे महत्वाचं आहे. आणि याच्यानुसारच मग त्या ठिकाणी आपण वस्ती स्थापन करत असतो. त्यानंतर कोरड्या हवामानाचा प्रदेश, वाळवंटी प्रदेश जसा आहे, अशा वाळवंटी प्रदेशात जरी आपण पाहिलं तर घरे कुठे आपल्याला पाहायला मिळतात, जिथे पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे किंवा पाणी जिथे उपलब्ध आहे अशा ठिकाणी वस्ती स्थापन होते. आता काही वेळा सामाजिक घटक सुद्धा त्यामध्ये वस्तीचं विखंडन करण्यास कारणीभूत ठरतात. आता विखंडन म्हणजे काय, तर वस्ती ही विभाजित होते, विखंडित होते, म्हणजे एकापासून लोक दुसरीकडे जाऊन राहत असतात. ते का होतं, तर त्या ठिकाणी मग पूर्वीच्या काळी राजे महाराजे होते पहा, एखादा प्रदेश काबीज केला जायचा, देशाची फाळणी व्हायची, अशा वेळी मग सतत जर एखाद्या प्रदेशामध्ये आक्रमण होत असतील, जसं आता भारत पाकिस्तान सीमा आहे, अशा सीमावर्ती भागामध्ये मध्ये सतत सैनिक त्या ठिकाणी असतं किंवा सैन्यांच्या हालचाली चालू असतात, परदेशी आक्रमण चालू असतात, बॉम्बस्फोट होण्याची शक्यता असते किंवा सैन्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता असतात, परकीय सैन्याकडून, शत्रूकडून. अशा वेळी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काय केलं जातं, त्या ठिकाणी इतर ठिकाणी जाऊन लोक राहू लागतात. त्याला काय म्हटलं जातं, सामाजिक विखंडन. किंवा समाजामध्ये काही तेढ निर्माण झाली वगैरे तरी सुद्धा त्या ठिकाणी लोक आहेत ते सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रित वस्त्या निर्माण करत असतात. केंद्रित म्हणजे काय, तर एकमेकांचं आता एखादी वस्ती पहा कशी असते की एकच घर आपल्याला विशेषतः पाहायला मिळत नाही, क्वचितच असं असतं. लोक कसे समूहाने घरे बांधून त्या ठिकाणी राहतात आणि मग असा वस्त्यांचा समूह जेव्हा निर्माण होतो त्याच्यातून काय होतं, केंद्रित वस्ती निर्माण होत असते. म्हणजे एखादं छोटस गाव, छोटस काय म्हणता येईल, एखादी वस्ती, त्या वस्तीचं रूपांतर पुन्हा पाड्यामध्ये होतं, पाड्याचं रूपांतर वाडीमध्ये, वाडीचं नंतर रूपांतर गावामध्ये, गावाचं रूपांतर शहरामध्ये, शहराचं रूपांतर महानगरामध्ये, महानगराचं रूपांतर महाकाय नगरामध्ये आणि महाकाय नगराचं रूपांतर सन्नगरामध्ये. मेगालोपोलिस, मेट्रोपोलिस वगैरे शब्द वापरले जातात, सिटी, टाउन. अशा प्रकारे जसं जसं त्याचं रूपांतर मोठ्या शहरामध्ये होत जातं तसं त्यालाही वेगवेगळी नावं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. की कशामुळे, तर वस्तीच्या आकारानुसार. सर्वसाधारणपणे आपण भारतामध्ये वस्ती कशाला म्हणतो किंवा साधारण वस्ती ह्या कशा वर्गीकृत केल्या जातात, तर वस्त्यांचे मुख्य 2 प्रकार केले जातात पहा. आता हे प्रकार कशावरून केले जातात, तर त्या ठिकाणी असलेली लोकसंख्या असेल, तिथे चालणारी कार्य असतील, त्या कार्यानुसार वस्तीचे वर्गीकरण केले जाते पहा. आणि त्यानुसार वस्तीचे ग्रामीण वस्ती आणि नागरी वस्ती असे 2 प्रकार मुख्य केले जातात. आता ग्रामीण वस्ती त्याचे वैशिष्ट्ये काही आहेत. अगदी सुरुवातीला आपल्याला दाट किंवा केंद्रित वस्ती हा एक प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हा कशावरून होत असतो, तर घरांमधील अंतर किती आहे त्यानुसार या ठिकाणी वस्त्यांचे प्रकार केले जातात. त्यानंतर मग ग्रामीण शहरी हा प्रकार पुढे असतो, पण सुरुवातीला वस्त्यांचं जे वर्गीकरण आहे ते कशावर आधारित केलं जातं, तर त्या ठिकाणी असलेली घरे, या घरांमधील अंतर किती आहे त्याच्यानुसार ह्या वस्त्यांचं 4 प्रकार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये दाट किंवा केंद्रित वस्ती, अर्ध केंद्रित किंवा अपखंडित वस्ती, विखुरलेली वस्ती अशा, आणि चौथा प्रकार एकाकी वस्ती. असे वस्तीचे वेगवेगळे प्रकार.
असे वेगवेगळे प्रकार केले जातात. आता जेव्हा ग्रामीण वस्तीचा आपण विचार करतो तर साधारणपणे भारतामध्ये आपल्याला ग्रामीण वस्ती आपण कशाला म्हणतो तर ज्या ठिकाणी 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या आहे असा जो प्रदेश आहे अशा प्रदेशाला आपण ग्रामीण वस्ती म्हणतो. आता फक्त हा एकच निकष आहे का? फक्त लोकसंख्येचा निकष आहे का? नाही. तर लोकसंख्येबरोबर त्या ठिकाणी आर्थिक व्यवसाय कोणते चालतायत म्हणजे विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे आर्थिक व्यवसाय चालतात ते आर्थिक व्यवसाय निसर्गाशी निगडीत असतात. म्हणजे जवळजवळ शेती हा व्यवसाय करणारे लोक या ठिकाणी 70% ते 80% असतात. म्हणजे निसर्ग निगडीत व्यवसाय करणारा प्रदेश त्याचबरोबर लोकसंख्या 5,000 पेक्षा कमी असा जो प्रदेश आहे त्याला आपण ग्रामीण वस्ती असं म्हणतो. आता वस्तीचे प्रकार आणि आकृतिबंध आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. वस्तीचे साधारणपणे आता प्रकार आणि आकृतिबंध हे अभ्यासत असताना 2 प्रकारे प्रश्न या ठिकाणी आपल्याला येत असतो पहा. तुम्हाला वस्तीचा प्रकार विचारलेला आहे की आकृतिबंध विचारलेला आहे. बऱ्याच वेळा आपण प्रकार आणि आकृतिबंध हे दोन्ही समान अर्थाने वापरतो, परंतु त्यामध्ये इथे सूक्ष्म असा फरक आहे. आता जेव्हा वस्तीचा प्रकार आपण म्हणतो तेव्हा काय किंवा एखाद्या गोष्टीचा प्रकार सांगतो म्हणजे काय तर ज्या ठिकाणी समान वैशिष्ट्ये असणाऱ्या वस्तूंचे किंवा घटकांचे वर्गीकरण केले जाते त्याला आपण काय म्हणतो प्रकार. म्हणजे त्याच्यामध्ये काही समान घटक असतात किंवा समान वैशिष्ट्ये असतात. असे समान वैशिष्ट्ये असणाऱ्या वस्तूंचं जेव्हा आपण वर्गीकरण करतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं प्रकार असं म्हटलं जातं. तर आकृतिबंध कशाला म्हटलं जातं तर एखाद्या वस्तूचा किंवा घटकाचे आकार आणि स्वरूप याबद्दल जेव्हा वर्गीकरण केलं जातं बघा त्या वस्तूचा आकार कसा आहे त्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे म्हणजे आकारानुसार आणि स्वरूपानुसार जेव्हा वर्गीकरण केलं जातं तेव्हा त्याला काय म्हणतात आकृतिबंध. म्हणजे प्रकार आणि आकृतिबंध मध्ये काय फरक लक्षात आला तर समान वैशिष्ट्य असणाऱ्या वस्तू त्यांचं वर्गीकरण म्हणजे प्रकार. तर आकृतिबंध म्हणजे काय तर एखाद्या वस्तूचा किंवा घटकाचा आकार आणि स्वरूप यांचं जे वर्गीकरण आहे त्याला काय म्हणतो आपण वस्तू त्याला त्या ठिकाणी आपण आकृतिबंध म्हणतो. आता आकृतिबंधाचे पहा आकार आणि स्वरूप याच्यानुसार जे वर्गीकरण केलं जातं ते वर्गीकरण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आकारानुसार वर्गीकरण. आता त्यामध्ये वस्तीला किंवा त्या वसाहतीला कशा प्रकारे आकार निर्माण झालेला आहे त्यानुसार त्या ठिकाणी वस्तीचे 6 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे रेषीय वस्ती. त्यानंतर दुसरा आहे ते आपण क्रमाने त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला प्रकार रेषीय वस्ती, दुसरा आहे आयताकृती वस्ती, तिसरा आहे वर्तुळाकार वस्ती, चौथा आहे केंद्रोत्सारी वस्ती, पाचवा आहे त्रिकोणी वस्ती आणि 6वा प्रकार आहे आकारहीन वस्ती. आता याची कशा प्रकारे ती वस्ती आहे काय वैशिष्ट्ये त्याची आहेत यानुसार आपण आता हे वस्त्यांचे उपप्रकार पाहणार आहोत. आता रेषीय वस्ती आता ही वस्तीचा आकृतिबंध आपण सांगतोय तो कशावरून सांगतो आहोत लक्षात आलं का तुमच्या तर वस्तीला कशा प्रकारे आकार प्राप्त झालेला आहे किंवा कोणता आकार त्याला निर्माण झालेला आहे याच्यावरून आपण आकृतिबंध सांगत असतो. प्रकार म्हटलं की समान वैशिष्ट्य असलेला हा लक्षात घ्या आणि आकृतिबंध म्हटलं की त्या ठिकाणी वस्तीला असलेलं स्वरूप आणि वस्तीला निर्माण झालेला आकार त्यानुसार. आता आपण पहिल्यांदा कुठला भाग पाहतो आहोत तर वस्तीला कसा आकार प्राप्त झालेला आहे म्हणजे वस्तीचा आकृतिबंध कसा आहे त्यानुसार त्याचे जे प्रकार आहेत ते आपण पाहत आहोत. तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो रेषीय वस्ती. आता रेषीय वस्ती म्हणजे काय एखादा रस्ता असतो एखादा रेल्वे मार्ग असतो किंवा एखादा कालवा असतो आणि अशा रस्त्याच्या किंवा रेल्वे मार्गाच्या किंवा कालव्याच्या अगदी बाजूने त्या ठिकाणी ओळीने जेव्हा एका रेषेमध्ये घरे बांधली जातात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं रेषीय वस्ती. इथे तुम्हाला आकृती दिसते पहा आकृतीमध्ये या ठिकाणी हा एक मुख्य रस्ता दिसतोय आणि या मुख्य रस्त्याच्या बाजूने इथे वसाहतीची किंवा घरे बांधलेली दिसतात. पुन्हा ती मागच्या बाजूने सुद्धा इथे विकसित होत जाताना दिसतात. मग तो रस्ता असेल एखादा रेल्वे मार्ग असेल किंवा एखादा कालवा सुद्धा असू शकतो. अशा ठिकाणी एका रेषेमध्ये पट्टीच्या आकाराची वसाहत निर्माण होते त्याला काय म्हटलं जातं साधारणपणे रेषीय वस्ती असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आयताकृती वस्ती. आता आयताकृती वस्ती केव्हा निर्माण होते तर बऱ्याच वेळा या ठिकाणी साधारणपणे नियोजित ज्या वस्त्या असतात त्या अशा प्रकारच्या पाहायला मिळतात. त्या ठिकाणी घरे एकमेकाला समांतर असलेली पाहायला मिळतात.
म्हणजे रस्त्याच्याच बाजूने वसाहती निर्माण होतात, परंतु त्या ठिकाणी त्या वस्ती किंवा वसाहती कशा असतात, तर घरे असतात ती एकमेकांना समांतर असतात आणि सरळ ओळीमध्ये घरे असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि साधारणपणे ही वसाहत असते ती कशी असते, नियोजित असते. म्हणजे योग्य प्रॉपर नियोजन करून कुठे घर असलं पाहिजे, कुठे रस्ता असला पाहिजे, कुठे त्या ठिकाणी गटार व्यवस्था कशी आहे, ह्या सगळं नियोजन त्या ठिकाणी केलेलं असतं आणि अशी वस्ती स्थापन केलेली असते. याला काय म्हटलं जातं, नियोजित वस्ती. तर ही नियोजित वस्ती तुम्हाला याचं एक उदाहरण छानपैकी सांगता येईल. अशी नियोजित वस्ती जी आहे त्यामध्ये तुम्ही अगदी आता आपल्याच परिसरामध्ये लोधिवली आहे पहा. लोधिवलीची जी वसाहत तुम्ही पाहिली तर ती कशी आहे, नियोजित वसाहत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तिथे रस्ते आहेत प्रॉपर, त्या ठिकाणी घरं आहेत व्यवस्थित, त्या रस्त्यांच्या म्हणजे घरांमध्ये अंतर आहे ते योग्य प्रमाणात आहे. असं नियोजन योग्य करून ती वस्ती स्थापन केलेली आहे. भारतामधलं शहर सांगायचं म्हटलं नियोजित वस्तीचं किंवा आयताकृती वस्तीचं, तर आपल्याला चंदीगड हे शहर सांगता येईल. पंजाब मधील चंदीगड हे शहर अतिशय नियोजनबद्ध त्या ठिकाणी त्याची निर्मिती आपल्याला केलेली पाहायला मिळते पहा. त्यानंतर तिसरा प्रकार आपण बघूया. तिसरा प्रकार तिसरा प्रकार आहे तो वर्तुळाकार वस्ती. आता पहा, वर्तुळाकार वस्ती केव्हा निर्माण होते, तर एखादा नदी असते किंवा पाण्याचा स्रोत असेल, तलाव असेल, तर अशा तलावाच्या किंवा नदीच्या बाजूने त्या ठिकाणी लोक काय करतात, घरे बांधतात. ती कशामुळे, तर पाण्याची उपलब्धता सहज व्हावी म्हणून अशा पद्धतीने गोलाकार स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वस्ती निर्माण होते. किंवा पूर्वीच्या काळी संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अशा प्रकारच्या वस्त्या निर्माण व्हायच्या. कारण एकमेकाचं संरक्षण व्हावं अशा दृष्टिकोनातून अगदी ह्या वर्तुळाकार अशा वसाहती निर्माण होत आणि ही जी घरं आहेत त्या घरांची दरवाजे कुठे असत, या सेंटरला किंवा इकडे मध्याकडे याची घरांची दारे असलेली आपल्याला पाहायला मिळायची. मग ह्या अशा प्रकारच्या वस्ती तेव्हा का निर्माण होत असतात पूर्वीच्या काळी, तर त्याच्या ठिकाणी जे हिंस्र प्राणी वगैरे आहेत त्यांच्याकडून संरक्षण व्हावं म्हणून अशा पद्धतीची गोलाकार वस्ती त्या ठिकाणी निर्माण केली जायची. आणि अलीकडच्या काळात पाहिलं तर मग सहज पाण्याची उपलब्धता व्हावी किंवा पाण्याचा स्रोत जवळ असेल तर अशा नदी किनारी किंवा एखाद्या तलावाच्या काठाने अशी गोलाकार वस्ती आपल्याला निर्माण झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे केंद्रोत्सारी वस्ती. आता केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रापासून बाहेर जाणारी. म्हणजे इथे घराची रचना कशी असते, तर केंद्र या ठिकाणी एखादं मंदिर असतं, एखादा चौक असतो आणि त्या चौकापासून बाहेरच्या दिशेने काय करतात लोक, घरं बांधायला लागतात किंवा जसं जसं वस्तीचा विकास होत जातो तसा तसा रस्त्यांच्या कडेने वा त्या ठिकाणी मध्यभाग जो आहे त्या सेंटरच्या किंवा मध्यभागापासून बाहेरच्या दिशेने लोक काय करतात, घरे बांधतात. त्या ठिकाणी तुम्हाला केंद्रोत्सारी वस्ती पाहायला मिळेल पहा. ही केंद्रोत्सारी या ठिकाणी एखादं सेंट्रल प्लेस असतं, एखादा चौक असतो किंवा एखादं मंदिर असेल किंवा महत्वाचं असं एखादं केंद्र असेल आणि तिथून काय होतं, हे रस्ते असे बाहेर गेलेले आहेत पहा, बाहेरच्या दिशेने गेलेले दिसतात आणि ह्या बाहेरच्या दिशेने गेलेल्या रस्त्यांच्या कडेकडेने रेषीय पद्धतीने ते काय झालेलं आहे, वसाहती निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. आणि याचा मध्यबिंदू काय असतो, हा एखादं महत्वाचं ठिकाण हे मध्यबिंदू आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. त्याला काय म्हटलं जातं, केंद्रोत्सारी. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रापासून बाहेरच्या दिशेने, त्याला आपण काय म्हणतो, केंद्रोत्सारी वसाहती. त्यानंतर वसाहतीचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे त्रिकोणाकृती वस्ती. आता इथे जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला आकृती दिसते इथे पहा, त्या ठिकाणी वस्ती कशी निर्माण झालेली आहे, त्रिकोणी. मग अशी वस्ती कुठे निर्माण होते, एखाद्या ठिकाणी दोन नद्यांचा संगम असतो, दोन नद्या एकत्र आलेल्या असतात अशा ठिकाणी, ज्याला आपण त्रिभुज प्रदेश म्हणतो पहा. त्रिभुज प्रदेश म्हणजे काय, सुपीक मैदानी ज्या ठिकाणी नद्या एकत्र आलेल्या असतात अशा ठिकाणी त्रिकोणी असा मैदानी प्रदेश, गाळाचा प्रदेश निर्माण होतो, त्याला आपण काय म्हणतो, त्रिभुज प्रदेश. म्हणजे अशा त्रिभुज प्रदेशामध्ये हा भूपृष्ठाला कसा त्रिकोणी आकार निर्माण झालेला असतो आणि तिथे या वस्त्या निर्माण होतात. त्याचबरोबर एखादा समुद्र किनाऱ्याचा भाग असतो, तिथे सुद्धा असा आखाताचा भाग ज्याला म्हणतो, समुद्राचा जमिनीचा एखादा भाग
समुद्रामध्ये गेलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि मग अशा प्रकारे त्रिकोणाकृती वस्ती निर्माण होताना आपल्याला दिसते. तर त्याच्यामध्ये काही प्राकृतिक कारणे सुद्धा असतात, त्याचबरोबर काही सामाजिक कारणे सुद्धा असतात. विशेषतः प्राकृतिक घटकच इथे महत्वाचा आपल्याला सांगता येईल, कारण त्रिभुज प्रदेश निर्माण झाल्यामुळे इथे किंवा पाण्याचा स्रोत ही उपलब्ध असल्यामुळे अशा प्रकारची त्रिकोणी वस्ती निर्माण होते. त्याला काय म्हटलं जातं? त्रिकोणी वस्ती किंवा त्रिकोणाकृती वस्ती. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे आकारहीन वस्ती. म्हणजे त्याला कुठलाही आकार नसतो, कुठलंही नियोजन न करता जिथे रस्ता आहे रस्त्याच्या बाजूने लोक जिथे जिथे चांगल्या प्रकारे जागा उपलब्ध होईल तिथे वस्तीची स्थापना केली जाते किंवा घर बांधलं जातं. मग अशा वस्तीला कुठलाही आकार राहत नाही, अगदी अनियोजित प्रमाणात ही वस्ती आहे ती विकसित होत जाते किंवा आपल्या आपल्या सोयीने ही वस्ती निर्माण केली जाते. आता आपल्या वाशिवलीचंच उदाहरण घ्या पहा, घरे कशी दिसतात त्या ठिकाणी, कुठेही कशीही लोकांनी घरे बांधलीत, रस्ता किती छोटा आहे, त्यानंतर तिथे कसलंच नियोजन नाहीये योग्य, आणि अशा प्रकारे जेव्हा वस्ती निर्माण होते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? तर आकारहीन वस्ती असं म्हटलं जातं. आता त्यानंतर प्रकारानुसार वस्त्याचे वर्गीकरण जर आपण पाहिलं तर त्यामध्ये दाट किंवा केंद्रित वस्ती, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा, पहिला भाग दिसतोय तिथे अतिशय घरं दाट अगदी असलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि एकदम एकमेकाला जवळ जवळ त्याच अनेक उंच मजले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अशा दाट वस्ती त्याला केंद्रित वस्ती असं देखील म्हणतो आपण, ती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या इथे चित्रामध्ये आपल्याला दिसते पहा अर्ध केंद्रित वस्ती, म्हणजे इथे काही प्रमाणात घरे विखुरलेल्या स्वरूपात असतात तर काही प्रमाणात दाट वस्ती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विखुरलेली वस्ती, मग आता जिथे सपाट जमीन आहे त्या ठिकाणी घरे बांधली जातात आणि मग असं विखुरलेल्या स्वरूपामध्ये तुरळक तुरळक स्वरूपामध्ये वस्ती 10 मिनिटं राहिली का? 10 मिनिटं राहिली. वस्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रेझेंटेशन त्याला विखुरलेली वस्ती आपण म्हणतो. इथे दिसते पहा, कुठेतरी एखादं घर असं दिसतंय, म्हणजे तिथे जिथे जिथे सपाट मृदा आहे, सपाट बाग आहे, तिथे घरं दिसतात आपल्याला. आणि त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो शेवटचा यातला म्हणजे एकाकी वस्ती, म्हणजे मग आपल्या शेतामध्ये वगैरे बऱ्याच वेळा शेतातली कामं आपल्याला सहजासहजी करता येतील अशा प्रदेशामध्ये लोक एखादी वस्ती किंवा घर बांधून राहत असतात, त्याला एकाकी वस्ती असं म्हटलं जातं. तर ही वस्तीचे आपण त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत. आता हे वस्तीचे प्रकार पाहण्यामागे जो उद्देश आहे मुख्य तो, त्याच्यावरून आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्या जो काही आकृती दिले पीडीएफ पहिली पीडीएफ त्या ठिकाणी पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर पुस्तकामध्ये अगदी सुरुवातीलाच एक छानसं चित्र आपल्याला दिलेलं आहे आणि त्या चित्रावरून आपल्याला त्या ठिकाणी काही प्रश्नांची उत्तरे त्यांनी विचारलेली आहेत आणि ही आकृती अगोदर दिलेली आहे आणि प्रश्न त्याच्यावरची दिलेले आहेत. खरं तर अपेक्षित असं होतं की आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे अगोदर द्यावीत, परंतु प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी किंवा ह्या आकृतीचं निरीक्षण करण्या अगोदर जर वस्ती म्हणजे काय, वस्तीचे प्रकार कसे असतात, वस्ती कुठे स्थापन होते किंवा त्याच्यावरती कोणते घटक प्रभाव पाडतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून तो भाग आपण अगोदर पाहिलेला आहे. आणि आता आपण या ठिकाणी हे चित्र बघूयात. आता हे चित्राचं निरीक्षण आपल्याला केल्यानंतर काय दिसतं पहा, तर छानसं असं एक चित्र दिसतंय. त्या चित्रामध्ये एक पर्वतीय भाग दिसतोय, बरोबर आहे. त्या ठिकाणी हा सगळा जो भाग दिसतोय तो पर्वतीय भाग दिसतोय. आता या पर्वतीय भागामध्ये इथे काही भाग पांढऱ्या रंगाने दाखवलेला आहे. आता हा पांढऱ्या रंगाने का दाखवलेला आहे? रंग संपला म्हणून असा पांढरा रंग वापरलाय की काय तिथे? तर तसं नाहीये. तर पांढरा रंग जो आहे तो कशासाठी आहे? तर बर्फासाठी. कारण पर्वतीय प्रदेश हे उंच असतात आणि उंच पर्वतीय प्रदेशामध्ये त्या ठिकाणी हवामान कसं असतं? थंड असतं आणि मग हवामान थंड असल्यामुळे तिथे बर्फ पडतो किंवा बर्फवृष्टी होते, म्हणून आपल्याला हे काय दिसतंय? तर इथे हे जे पांढरा भाग आहे तो काय आहे? बर्फ असलेला दिसतंय, इथे दिसतंय पहा. त्यानंतर इथे तीव्र उताराचा भाग दिसतोय, हा या ठिकाणी खालीचा भाग आहे, तीव्र उताराचा भाग आहे. इथे पुन्हा आपल्याला जंगलाचा भाग दिसतोय, हा इथे पुन्हा आपण पायथ्याशी आलेलो आहोत पहा, थोडस डोंगर उताराचा भाग दिसतोय, तिथेही झाडं दिसतात आपल्याला, जंगल दिसतंय. त्यानंतर या ठिकाणी इकडे आपण येऊयात पहा, इथून एक नदी या पर्वतीय प्रदेशामध्ये इथे उगम पावलेली आहे आणि ती उताराच्या दिशेने वाहत 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 या ठिकाणी इथे आलेली, इथे पात्र आपल्याला मोठं दिसतंय पहा. ही
ही काय आहे? नदी आहे. त्यानंतर इथे ई भाग दिसतोय, इथे सुद्धा झाडी दिसते, जंगल दिसते आपल्याला. अशा पद्धतीने इथे हा भाग दाखवलेला आहे. इथे क हा जो दिसतोय इथे काय दिसतंय? डोंगर किंवा पर्वताच्या पायथ्याशी आपण आलेलो आहोत. सपाट भाग या ठिकाणी दिसतोय. इथे सुद्धा नदीच्या किनारी हा सपाट भाग आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच्यावरूनच मग आता आपल्या लक्षात आलं असेल की त्या ठिकाणी हे मग अ, ब, क, ड हे काय दिलेले आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येईल पहा. तर आता त्यानुसार आपण पाहूयात. त्या ठिकाणी काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. प्रश्न असा आहे पहा 3.1 मधील चित्राचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये प्रश्न पहिला बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 1 अ, ब, क, ड, ई पैकी कुठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल? आता पहा अ, ब, क आणि ड. मला इथे चित्रामध्ये दिसत आहे पहा इथे ड आहे. यापैकी कुठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल? कसं सांगू शकाल तुम्ही इथे? बघा अ च्या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होईल का? नाही, कारण तो कसा बर्फाच्छादित प्रदेश आहे किंवा पर्वताचा वरचा शिखराचा भाग आहे, ओबडधोबड जमीन आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वस्ती स्थापन होणार नाही. ब च्या ठिकाणी होईल का? नाही, तो सुद्धा तीव्र उताराचा जंगल असलेला भाग आहे. म्हणून ब च्या ठिकाणी सुद्धा वस्ती निर्माण होणार नाही. व ई च्या ठिकाणी होईल का? नाही, तिथे सुद्धा जंगल आहे. मग कुठे वस्ती निर्माण होईल पहा? तर क आणि ड या ठिकाणी आपल्याला वस्ती निर्माण होताना पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल? तर क या ठिकाणी वस्ती स्थापन होईल आणि ड या ठिकाणी वस्ती स्थापन होईल. तर त्याचं कारण काय आहे? तर क हा भाग कसा आहे? पर्वताच्या पायथ्याशी आहे आणि जमीन कशी आहे तिथे? सुपीक जमीन आहे. म्हणजे क या ठिकाणी वसाहत का स्थापन होईल? तर क या ठिकाणी सुपीक जमीन मृदा आहे आणि सपाट भाग आहे म्हणून क जवळ वस्ती स्थापन होईल. आणि त्याचबरोबर ड या ठिकाणी ड हे ठिकाण कसं आहे? नदीच्या किनारपट्टीच्या भागामध्ये आहे. म्हणजे तिथे त्रिभुज प्रदेश आहे पहा. सुपीक मैदान आहे, किनारी प्रदेश आहे म्हणून ड या ठिकाणी वस्ती निर्माण होईल. आता लक्षात आलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? क आणि ड या ठिकाणी वस्ती निर्माण होऊ शकेल. त्याचं कारण काय सांगितलं मी? तर सुपीक मृदा आहे किंवा मैदानी प्रदेश आहे. त्याचबरोबर नदीचा किनारपट्टीचा भाग त्रिभुज प्रदेश आहे म्हणून तिथे वस्ती निर्माण होईल. संपेल काय? किती मिनिटं राहिली? त्यानंतर दुसरा प्रश्न बघूयात. दुसरा प्रश्न आहे वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्तीची निर्मिती होणार नाही आणि त्याचं कारण का निर्माण होणार नाही तेही सांगायचं. आता मी पहिल्या प्रश्नामध्ये तो प्रश्न पण सांगितला. आता अ या ठिकाणी वस्ती निर्माण होणार नाही का नाही होणार? तर तो पर्वतीय प्रदेश आहे, अति उंच आहे, बर्फ आहे तिथे किंवा अति थंड हवामान आहे म्हणून अ ठिकाणी वस्ती निर्माण होणार नाही. ब ठिकाणी होईल का? नाही, का नाही होणार? तर त्या ठिकाणी ब हा जो भाग दिसतोय पहा तीव्र उताराचा ब दिसतोय तुम्हाला इथे नकाशा तिथे तीव्र उताराचा भाग दिसतोय म्हणून तिथे नाही. त्याच बरोबर घनदाट जंगल सुद्धा आहे म्हणून ब इथे वस्ती स्थापन होणार नाही. त्यानंतर ई ई या ठिकाणी वस्ती स्थापन होईल का? नाही. ई हा प्रदेश कसा आहे? घनदाट जंगलाचा आहे, पूर तट आहे त्या ठिकाणी अगदी दाट जंगल आहे म्हणून अशा प्रदेशामध्ये वस्ती निर्माण होणार नाही. म्हणून अ, ब आणि ई या 3 ठिकाणी आपल्याला वस्ती निर्माण न होण्याची कारणे किंवा वस्ती तिथे निर्माण होणार नाही आपण सांगू शकतो. आणि त्याची कारण सुद्धा आपण काय सांगितलेली आहेत? पर्वतीय अति उंच भाग, अति थंड हवामान, ब च तीव्र उतार, घनदाट जंगल आणि हिचं काय सांगितलं? पूरतट आणि घनदाट जंगलाचा प्रदेश. अशा प्रकारे आपल्याला या 2 प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी देता येतील. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे वरीलपैकी वस्ती निर्मिती करता कोणता घटक कारणीभूत ठरू शकतो असं तुम्हाला वाटतं? आता या ठिकाणी वस्ती निर्माण होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतील? वरच्या चित्रामध्ये पाहून आपण सांगू शकतो. तर इथे भूरचना हा घटक महत्वाचा आहे. त्यानंतर प्राकृतिक रचनेमध्ये आपण तो सांगतो. भूरचना जर सपाट असेल, मैदानी असेल तर त्या ठिकाणी वस्ती स्थापन होणार आहे. वनक्षेत्र आहे का? नदी किनारे आहेत, त्रिभुज प्रदेश आहे का? या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी वस्ती निर्माण होणार आहे. हे 3 घटक आपण साधारणपणे सांगू शकतो पहा. म्हणजे वस्ती निर्मितीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत? तर प्राकृतिक घटक, त्यामध्ये भूरचना हा घटक सांगू शकतो, वनक्षेत्र सांगू शकतो, नदी सांगू शकतो, किनारपट्टीचे प्रदेश, त्रिभुज प्रदेश या ठिकाणी वस्ती निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीने आपण 3 प्रश्नांची या ठिकाणी उत्तरे पाहिलेली आहेत.
अजून 3 प्रश्नांची उत्तरे इथे आपल्याला द्यायची आहेत, परंतु आता वेळ संपत आलेली आहे. त्यामुळे आपण इथेच थांबू. उरलेल्या 3 प्रश्नांची उत्तरे आपण उद्याच्या भागामध्ये पाहू. त्याचबरोबर वस्तीचे जे काही पुढचे प्रकार आहेत किंवा त्याच्यावर आधारित करून पहा वगैरे जो प्रकार आपल्याला पुढे दिलेला आहे, तो त्याचा अभ्यास आपण उद्याच्या भागामध्ये करू. धन्यवाद.